आता महिला दिवस एका उत्सवी वातावरणात साजरा केला तरी हा दिवस का साजरा केला जातो? महिलांनी आपल्या आत्मनिर्भरतेसाठी, आत्मसन्मानासाठी, हक्कासाठी जो लढा दिला त्या दिवसाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो। 8वा जागतिक महिला दिवस महिला बालकल्याण समिती जव्हार नगर परिषद यांच्या मार्फत नगर परिषद कार्यालय जव्हार येथे मोठ्या उत्साहाने महिला दिवस साजरा करण्यात आला। या कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्षपद नवनिर्वाचित नगराध्यक्षा पूजा कुणाल उदावंत यांनी स्वीकारले। कार्यक्रमाप्रसंगी विशेष अनेक प्रकारचे स्टॉल लावण्यात आले होते। यात प्रामुख्याने रुग्णांना तपासण्यासाठी डॉक्टर उपस्थित होते। अनेक महिलांना या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। महिला दिवस निमित्ताने कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे आमदार हरिश्चंद्र भोये यांचे पत्नी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ज्योती भोये, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेखा थेतले, माजी पंचायत समिती सभापती विजया लहारे तसेच जव्हार नगर परिषद मुख्याधिकारी मानिनी कांबळे मॅडम, नगराध्यक्षा पूजा उदावंत तसेच सर्व नवनिर्वाचित महिला नगरसेविका, जव्हार नगर परिषदेतील महिला अधिकारी, कर्मचारी वर्ग, त्याचबरोबर तालुक्यातील व शहरातील मोठ्या संख्येने महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली। हा कार्यक्रम योग्यरित्या अंमलात आणण्यासाठी जव्हार नगर परिषद उपनगराध्यक्ष कुणाल उदावंत, बांधकाम सभापती सचिन सटाणेकर यांनी विशेष परिश्रम घेतले। महिलांच्या जीवनामध्ये शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि विद्येची आराध्य देवता सरस्वती देवी यांच्या पावन स्मृतीस आपण वंदन करूया। आपल्या स्त्रियांच्या आयुष्यातील अंधकार दूर करण्यासाठी जिने आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलं अशी सावित्रीबाई, ज्ञानज्योती, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज स्मृतिदिन आणि त्यांना अभिवादन करून आम्हा स्त्रियांना असंच कायम प्रत्येक क्षेत्रामध्ये कर्तृत्व राबवण्यासाठी, भरारी मारण्यासाठी अशी सावित्रीबाई। आज जागतिक महिला दिनानिमित्त जव्हार नगर परिषद महिला व बाल कल्याण समिती अंतर्गत सुरुवात करूया। तू जिजाऊ, तू सावित्री, अहिल्याची तू लेक आहे, तू कल्पना, तू सुनीता। या ठिकाणी आपल्या मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन संपन्न झाले आहे। आपल्या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी मी मॅडमला विनंती करते की थोडा स्वागताचा स्वीकार करावा। घे